हाय हॅलो नमस्कार. आज ह्या साडीपासून विठू माऊलीचा ड्रेस बनवण्यासाठी आलेला आहे. आपल्याला 3 वर्षाच्या बेबीचा बनवायचा आहे विठू माऊलीचा ड्रेस. पदरचा जो भाग आहे त्याचा आपल्याला बॉडी बनवायची आहे, म्हणजे ब्लाऊज बनवायचा आहे. आणि बाकी जे पिंक कलरचं आहे त्याचा आपल्याला खाली स्कर्ट बनवायचा आहे. आपण पूर्ण उंची बॉडीची घेतलेली आहे 10 इंच, तर 1 इंच वाढवायचं 11 इंच. शोल्डर आपण घेतले आहे 4. 20 साईजचा ड्रेस आहे हा. शोल्डर 4 इंच घेतले आहे, मुंडा 4.5 इंच. त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन. छातीचा चौथा भाग 5 इंच, त्यात 2 इंच वाढवून 7 इंच घेतले आहे. तसेच खाली वेस्ट म्हणजे कंबरचा पण चौथा भाग, त्यात 2 इंच मार्जिन. सहसा लहान मुलींची कंबर आणि चेस्ट दोन्ही सेमच असतं. तर आपण बॉडी मेजरमेंट घेतलेले आहे, त्यावरून 20च आहे वेस्ट पण. तर वेस्टचा चौथा भाग म्हणजे 20चा चौथा भाग 5 इंच प्लस 2 इंच 7 इंच, आणि 1 इंच आपण वेस्टमध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण आपण टक्स घेतो खाली. त्यानंतर मुंडा आपण 1.5 इंचावर घेतलेला आहे. मुंड्याची रुंदी आपण आर्महोलचा भाग देण्यासाठी 1.5 इंच वर घेतलेले आहे, आणि आपण आर्महोलचा गोलाकार दिलेला आहे. आर्महोलचा गोलाकार दिल्यानंतर आपण ते कट करून घेऊया. आधी आपण अस्तर कट करून घेऊयात. अस्तर कट केल्यानंतर मग आपण प्रॉपर मेन फॅब्रिकवर कट करून घेतो. अस्तर आधी चुन्या वगैरे काय असेल तर त्याला इस्त्री करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण 2 भाग वेगळे करून घेऊयात, एक फ्रंटचा आणि एक बॅकचा. त्यानंतर आधी आपण फ्रंटचा गळा कट करून घेऊयात. गळा रुंदी 1.5 इंच आणि गळा उंची क्लायंटने आपल्याला 3.5 इंच सांगितलेले आहे, तर 3.5 इंच गोल शेप देऊन कट करून घेऊयात. तसंच बॅकचा पण गळा सेम गळा रुंदी 1.5 इंच, आणि क्लायंटने गळा उंची एवढी आपल्याला सांगितलेली असते. गळा उंची 1.5 इंच आणि गळा उंची 4 इंच. चौकोनी गळा बॅकचा कट करून घेऊ. आकाराप्रमाणे कट करून घेऊयात. त्यानंतर सेंटरमधून खालून 1.5 ते 2 इंच जागा ठेवून सरळ स्ट्रेट कट करून घेऊयात, कारण की क्लायंटने आपल्याला चेन प्रेफर केलेली आहे. त्यांना चेन हवी आहे पाठीमागे, कारण की लहान मुलांना त्रास होतो थोडा घालण्यासाठी काढण्यासाठी वगैरे. आपल्या बॉडीची कटिंग झालेली आहे. आता आपण खालच्या स्कर्टची कटिंग बघूयात. स्कर्टची उंची 22 इंच आहे. 2 इंचाचा बेल्ट घेणार आहोत, त्यामुळे आपण स्कर्टची उंची 20 इंच घेऊयात. अस्तरची 1 इंच कमी घेऊयात. प्रॉपर उंची 20 घेऊयात, म्हणजे 1 इंच शिवण्यामध्ये जाते. क्लायंटला घेर जास्त पाहिजे आहे, त्यामुळे आपण अस्तरचा जेवढा पन्ना आहे तेवढा पूर्ण पन्ना आपण घेरसाठी ठेवणार आहोत. स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये थोडं क्रॉस दिसते, पण ते क्रॉस नाही आहे, थोडा मोबाईल क्रॉस झाल्यामुळे ते क्रॉस दिसतं आहे. स्ट्रेटमध्ये कट करून घेतलं. सेंटरमधून कट करून आपण 2 भाग करून घेऊयात.
हे स्कर्टचा खालचा भाग आपण कट केलेला आहे पिंकमध्ये. सॉरी, थोडं क्लायंट आल्यामुळे मला थोडं व्हिडिओ थांबवावा लागला. मिनिमम 16-17 इंचचं घेर झालेला आहे, म्हणजे 17 दूने 34, एका बाजूला 34 पाठीमागे 34. पण चुना घेतल्यावर आपल्याला प्रॉपर वेस्ट तिची आहे 20 इंच. चुना घेऊन आपल्याला 12 इंच पुढून 12 इंच मागून अशी 24ची वेस्ट ठेवायची आहे. आता राहिलेल्या अस्तरच्या कपड्यात आपण स्लीव्ज कट करून घेऊयात. आयर्न करून घेतल्या. त्याला फुग्याच्या बाह्या जे ठेवायचे आहेत, जे मी गोपी भाई वगैरे म्हणतात त्या टाईपमध्ये आपल्याला कट करायचे आहेत फुग्याच्या स्लीव्ज. त्यासाठी आपण आधी अस्तरवर सरळ स्ट्रेट कट करून घेऊयात. उंची 4 इंच, उंची आपल्याला 3 इंच पाहिजे होती. आधी माझ्या लक्षात नाही आलं की आपल्याला फुगा स्लीव्स करायची आहे, त्यामुळे मी साध्या स्लीव्सचीच कटिंग करत होते. फुगा स्लीव्स जर कटिंग करायची असेल तर आपल्याला एक्स्ट्रा कपडा लागतो. मुंडा आपण चेक करून घेऊयात. पाठीमागचा मुंडा सहसा स्लीव जर कट करायचा असेल तर पाठीमागचा मुंडा मोजला जातो, पण लहान मुलांचा पुढचा आणि मागचा मुंडा हा सेमच असतो. लहान मुलांची ज्यावेळेस आपण फ्रॉक बॉडी वगैरे शिवतो त्यावेळेस आपण जसं ब्लाऊजला ड्रेसला मोठ्यांच्या मुंडा जसा 1.5 इंच आतमध्ये घेतो तसं घेत नाही सहसा लहान मुलांच्याला. पूर्ण उंची भाईची 3 इंच आहे. आपण 1 इंच वाढू शिलाईसाठी 4 घेतलेले आहे. खाली 1.5 इंच घ्यायचं. 4-4 इंच आपण प्लेटसाठी जागा सोडणार आहोत आणि तिथून आपण भाईचं मेजरमेंट करूया. खाली 1.5 इंच घेऊया. आपला फुल मुंडा जो मुंडा घेऊ होता तो 7 इंच आलेला आहे, त्यातून 1 इंच मायनस करून आपण 6 इंच घेऊया. दंडघेर आपण मोजून हाफ. दंडघेर 4च आहे त्याचं, तर 4-4 + 2 + 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण बाही कट करून घेऊ. मॅरेज सीझन आणि आषाढ एकादशीचं सीझन गेल्यामुळं कात्रीची धार थोडी मोठच झालेली आहे. म्हणजे अस्तरवरचं कटिंग आपलं झालेलं आहे. बॉडी स्लीव्स आणि स्कर्ट. आता आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेऊया. आधी ग्रीन कलरचा कपडा कट करून घेऊया, पदर कट करून घेऊया. कारण की टेबल थोडा छोटा आहे, त्याच्यावर एवढी मोठी साडी बसणं पॉसिबल नाही आहे, तर आपण आधी ग्रीन कलरचा थोडा पदर आहे तो कट करून घेऊया. इस्त्री करून घेऊयात, कारण की साडी थोडी चुरगाळलेली आहे. जर इस्त्री करून घेतली कपड्याला तर फिनिशिंग पण छान येते आणि आपल्याला शिवायला पण त्रास होत नाही. आपल्याला खाली 10 इंचाचा आपण बॉडी घेतलेली आहे. आपल्याला अशी फुल बॉडी त्यांना 14 इंचाची द्यायची आहे, पण 10 इंचाची आपण त्याच्यामुळे घेतली कारण 4 इंचाची आपल्याला खाली प्लेट्स द्यायचे, झालर जसं म्हणतो आपण तशी झालर लावायची आहे ब्लाऊजला. त्यामुळे हे जे काठ आहेत त्याची आपण एक
4 इंचाची लावायची आहे, तर आपण 5 इंच म्हणजे 1 इंच शिलाईमध्ये जाता कट करून घेऊयात. तो जे आता कट करते ते आपण झालरसाठी कट करून घेऊयात. प्लेट्स घेऊन आपण ब्लाऊजला खाली झालर लावणार आहोत. दोन्ही साईडून आपण कट करून घेऊयात. आपल्याकडे ग्रीन तेवढा फक्त पदरचाच भाग आहे, त्यामुळे आपण बॉडीला काही काट घेणार नाही आहे. आपण फक्त खाली त्यांना जे प्लेट्सचे झालर पाहिजे आहे त्याच्यासाठी आपण काट काढून घेऊयात आणि राहिलेल्या फॅब्रिकमधून आपण पाठीमागचा भाग कट करू. बॉडीचा भाग कट करूया. चार फोल्ड करूयात आपण कपड्याला आणि आपण अस्तरवर जे पॅटर्न कट केलेले आहे, बॉडीचं मेजरमेंट नुसार आपण जे अस्तर कट केलेले आहेत ते ॲज इट इज सेम ठेवून आपण कट करून घेऊयात. फक्त मेन फॅब्रिकवर ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस लक्ष ठेवायचं की अर्धा इंच जास्त ठेवूयात कपडा, कारण की शिवण्यामध्ये वगैरे कपडा इकडे तिकडे होऊ शकतो, तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपण ते कट करून घेऊया. बॉडी आपली कट झालेली आहे. तसं जो राहिलेला साडीचा भाग आहे त्यातून आपण अजून 2.5 ते 3 मीटर कपडा कट करून घेऊया स्कर्टसाठी. त्यातून बेबीच्या मॉमचा पण कुर्ती शिवायची आहे मला. कुर्तीचा व्हिडिओ मी टाकेलच नेक्स्ट पार्टमध्ये. लेन बघूयात आपण 23 इंच भरते. आपल्याला मिनिमम 20 इंचच पाहिजे, कारण की आपण 2 इंचाचा बेल्ट लावणार आहोत. लहान मुलीचं असल्यामुळे आपण 2 भागामध्ये करून घेऊयात आणि जेवढं अस्तर आहे त्या अस्तरच्या मापाप्रमाणे आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊया. कपडा थोडा व्यवस्थितच कट करावा लागेल मोजून आपण, कारण आपल्याला त्यामधून बेबीच्या मॉमची कुर्ती पण शिवून द्यायची आहे. त्यामुळे कुर्तीला 2.5 ते 3 मीटर कपडा लागतो, त्यामुळे साडी जरा जपूनच आपल्याला कट करावी लागेल. जास्त कसंही काढून उपयोग नाही आहे, नाहीतर मॉमची कुर्ती नाही होणार. स्कर्टसाठी आपण फॅब्रिक मोजून कट करून घेतलेले आहे. त्याचे पण आपण 4 फोल्ड करू घेऊ. प्रत्येक वेळेस इस्त्री करते मी, कारण की चिरवाळलेलं वगैरे काय असेल तर प्रॉब्लेम येत नाही शिलाईमध्ये. पण मग एकदा मशीनवर बसलं की मग सारखं इस्त्री करायला उठावं लागत नाही. एकदा जर इस्त्री केलेली असेल तर प्रॉपर फिनिशिंग पण येते. 4 फोल्ड करून घेतलेले आहे आणि आपण जे अस्तरवर जे आपण कटिंग केलेले आहे स्कर्टसाठी मेजरमेंट ते ठेवून आपण ॲज इट इज कट करून घेऊयात. जेवढे अस्तर आहे आपण तेवढेच कट करून घेऊयात, कारण की खाली काट असल्यामुळे आपण खालून काही फोल्ड करणार नाही आहेत. स्कर्टला मेन फॅब्रिकला फोल्ड नाही करणार, कारण की खाली काट आहेत. जर फोल्ड केले तर काट अर्धे जाते, त्यामुळे खालून फोल्ड करायची काही गरज नाही. आपण ॲज इट इज जसं आहे तसंच कट करून घेऊयात. आपल्याला बॉडी ग्रीन आहे, पण बाही आपल्याला पिंक कलरचीच कट करायची, कारण की ग्रीन तेवढा कपडा नाही आहे आपल्याकडे शिल्लक आणि त्यांना कॉन्ट्रास्टच पाहिजे होते. आपण स्लीव्ज पिंकचे थोडे कट करून घेऊया आणि त्याला ग्रीनचे गोट देणार आहोत. आपण ग्रीन कलरचा खाली गोट करणार आहोत. काठ घेणार नाही आहेत, कारण की बलून स्लीव्ज आहे, काठ असे दिसून पण येणार नाही आहेत. त्यामुळे आपण सिम्पलच कपडा घेणार आहोत पिंक कलरचा. ॲज इट इज असतं जसं आहे तसं ठेवून आपण कट करून घेऊया. बाही कट करताना आपण मेन फॅब्रिकवर कट करतो त्यावेळेस थोडं अर्धा इंच एक्स्ट्राच ठेवायचं, कारण की ज्यावेळेस आपण अस्तर जोडल्यानंतर आपण कट करून घेऊ शकतो. पण कमी पडलं तर आपण वाढवता येत नाही, त्यामुळे कट करून राहिलेला कपडा कट करून घेऊयात. आता हा जो राहिलेला शिल्लक कपडा आहे त्याची आपल्याला बेबीच्या मॉमची कुर्ती शिवायची आहे. कुर्तीचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा,
कमेंट करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा. नेक्स्ट पार्टमध्ये स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की शेअर करेन.